कोपरगाव नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टी म्हणजेच मालमत्ता कर आकारणीबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाकडून देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाच्या वतीने उपमुख्य अधिकारी यांना निवेदन देत तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची मागणी केली आहे। सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी स्वीकारले आहे। निवेदनात असे म्हटले आहे की वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे, व्यापारी तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक नागरिकांनी कर आकारणीतील विसंगती, मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी तसेच वाढीव कराबाबत पुरेशी माहिती न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत। या विषयावर नगरपरिषद प्रशासनाने विशेष सर्वसाधारण सभा बोलवून वाढीव कर आकारणीची सविस्तर माहिती, आकारणीचे निकष, प्राप्त हरकती व नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जुनी कर आकारणी पद्धत कायम ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मंदार पहाडे, नगरसेवक राहुल शिरसाट, इम्तियाज अत्तार, विजय त्रिभुवन, शैलेश साबळे, दिनकर खरे, सुनील फंड, राजेंद्र उशिरे, फकीर मामू कुरेशी, प्रमोद दरपेल आदी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आज आपण नगरपालिकेत निवेदन देण्यासाठी आला होता, काय कारण आहे? आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माननीय मुख्याधिकारी साहेबांना वाढीव घरपट्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीची एक विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी यासाठी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। आपल्या सर्वांना माहिती असेल का कोपरगाव शहरामध्ये वाढीव घरपट्टी संदर्भात नोटिसा या ठिकाणी वाटल्या जात आहेत आणि त्या नोटिसा ज्या वाटत आहेत त्याच्यामध्ये अतिशय जास्त तफावत या ठिकाणी आहे का जुन्या ज्या घरपट्टी होती आणि आत्ता आलेल्या नोटिसा आहे याच्यामध्ये कुठलाच ताळमेळ या ठिकाणी लागत नाही आणि ती कोणत्या अनुषंगाने वाढवलेली आहे, कोणत्या पद्धतीने वाढवलेली आहे याचा अतिशय जास्त संभ्रम ह्या कोपरगावच्या नागरिकांमध्ये आहे। अतिशय जास्त तक्रारी या ठिकाणी आम्हाला लोकांकडून प्राप्त होत आहे। मी उदाहरणार्थ एक तुम्हाला नोटीस दाखवू शकतो या ठिकाणी का त्या माणसाला पहिले 6,842 घरपट्टी होती संकलित कर आणि आता त्याला 25,916 आलेला आहे। त्याच्या घरामध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, त्या वास्तूमध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, तरी तेवढी घरपट्टी आलेली आहे। त्या अनुषंगाने आमचे मुख्याधिकारी साहेब आज भेटले नाही, उपमुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या विषयावर एक तुम्ही विषय सर्वसाधारण सभा बोलवा का त्या डिपार्टमेंटला बोलून तिथली सर्व माहिती तुम्ही नागरिकांना द्या। आपण बघितलं असेल गेल्या 4-5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसा या ठिकाणी नागरिकांना लोकांनी दिलेल्या होत्या। त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीचं काम नगरपालिकेने केलं होतं। त्यावेळेस सुद्धा मान्य या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य आशुतोष काळे साहेब यांनी मुख्य कलेक्टर साहेबांना भेटून त्यावेळेस त्याला स्थगिती भेटली होती आणि जुन्याच पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी चालू आतापर्यंत होती। त्याचमुळे आज आम्ही लोकांचा जो संभ्रम लोकांच्या मनामध्ये आणि सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये सुद्धा आहे का त्याच्याबद्दल कुठेतरी एक चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे का ज्या पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढली जाते आहे त्याच्यावर एक विशेष सर्वसाधारण सभा बोलून नगरपालिकेने त्याच्यावर पूर्ण पद्धतीने त्या डिपार्टमेंटकडनं सर्व माहिती घेऊन ती सर्वांसमोर ठेवून त्याच्यावर चर्चा होऊन त्या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि आमची आजच सांगतो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची ही मागणी आहे का जी जुनी घरपट्टी आहे त्याच पद्धतीचे घरपट्टी पुन्हा लोकांना व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।